नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी आणि स्वामी या माझ्या चॅनलवरती आजपासून आपण असे वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे अनुभव ऐकणार आहोत. सगळ्यांचेच अनुभव सगळ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे आपल्या चॅनलवरून आपण काही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. हाच या चॅनलचा उद्देश आहे. तर तुम्हाला हा अनुभव ऐकून काय वाटतं, कसं वाटतं, तुम्ही मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. जर आवडलं तरी कमेंटमध्ये सांगा, नाही आवडलं तरी कमेंटमध्ये सांगा. तर श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. एक दादा आणि त्यांच्या पत्नी, बघा त्यांच्यावर आलेलं ते संकट कसं काय देवाने दूर केलं हे आपण या अनुभवातून बघणार आहोत. तर पुढील अनुभव दादांच्या शब्दात. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या चरणी साष्टांग प्रमाण आणि प्रणाम. प्रदीप दादांच्या चरणी नतमस्तक. माझे नाव संदीप. मी नागपूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात राहतो. मागील 2 वर्षापासून स्वामी सेवेत असून जमेल तशी सेवा करतो. मी स्वामी सेवेत कसा आलो हे मलाच कळलं नाही. नकळत शाकाहारी सुद्धा झालो. फेब्रुवारी 2025 मध्ये माझ्या पत्नीच्या छातीमध्ये दुखायचं, खूप दुखायचं. आम्हाला वाटलं नॉर्मल असेल म्हणून दुर्लक्ष केलं. पण हे दुखणं नंतर खूप वाढलं. आम्ही डॉक्टरकडे गेलो. तर डॉक्टरांनी ईसीजी काढायला सांगितला. ईसीजीचा रिपोर्ट केला आणि आम्ही परत त्या डॉक्टरांना दाखवला. तर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही चेस्ट स्पेशालिस्ट कडे जा. चेस्ट स्पेशालिस्ट कडे जाण्यास सांगितलं. तेव्हा दादांच्या मनाला हुरहुर लागला की हे काय आहे. कारण आजकाल सगळ्या नॉर्मल लोकांना पण कळतं की चेस्ट पेन म्हणजे हार्ट अटॅक, असं हे त्यांचं गृहीत झालं. पण ठीक आहे, दादानी त्यांना आपल्या पत्नीला चेस्ट स्पेशालिस्ट कडे घेऊन गेले. चेस्ट स्पेशालिस्ट कडे गेल्याच्या नंतर त्यांनी लगेचच त्यांना हार्ट अटॅकची मेडिसिन चालू केली. त्यांना बघितलं, त्यांचा रिपोर्ट बघितला ताईंचा आणि त्यांना हार्ट अटॅकची मेडिसिन चालू केली. अचानक आपल्याला जर एखादी हार्ट अटॅकची मेडिसिन चालू होतात हे बघून आपल्याला किती भीती वाटते. आपल्या अंगाचं पाणी पाणी होतं. हार्ट अटॅक म्हटला तरी आपल्या अंगावर थरकाप उडतो. मग त्या ताईंना काय वाटलं असेल हे आपण फक्त शब्दातच बोलू शकतो. ताई खूप घाबरल्या, टेन्शन मध्ये आला. दादा त्याच्यापेक्षा घाबरले की आपल्या पत्नीला एवढ्या कमी वयामध्ये हार्ट अटॅक कसा काय येऊ शकतो. तर डॉक्टरांनी त्यांना लगेच हार्ट अटॅकची मेडिसिन चालू खायला दिली. दादांना ते बघून अश्रू त्यांच्या अनावर होईना. कसं काय, काही समजत नव्हतं. मग डॉक्टरांनी त्यांना सांगितलं तुम्ही मला एंजिओग्राफी करून आणून दाखवा. ही एक टेस्ट अजून एक करा, त्याच्यात आपल्याला 100% रिझल्ट माहित पडतो. तरी पण हे मेडिसिन तुम्ही चालू ठेवा. एंजिओग्राफी करायला सगळ्यांनाच माहित आहे, एंजिओग्राफी करायला खूप पैसे लागतात. त्या ठिकाणी दादांना 20,000 रुपये खर्च सांगितला एंजिओग्राफीचा. आता 20,000 रुपये आणायचे कुठून हा पण प्रश्न त्यांच्या समोर. पण पत्नीच्या टेस्ट तर केल्याच पाहिजेत. दादा घरी आले, सकाळी उठले आणि परत दुसरं हॉस्पिटल शोधायला लागले. आपल्या पत्नीला घेऊन ते एका दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेले स्वामींच्या कृपेने. आणि तिथे गेल्याच्या नंतर त्यांना तिथले एंजिओग्राफीचे चार्जेस फक्त 6,100 रुपये लागले. 6,100 रुपयामध्ये टेस्ट होतील सांगितल्यानंतर पत्नीला डॉक्टरांनी टेस्टसाठी लॅबमध्ये घेऊन गेले. 32व्या वर्षी कसा का हार्ट अटॅक, असं त्यांच्या मनाला वाटत होतं. मनामध्ये स्वामी माऊलींचे स्मरण केलं. 2 वेळा तारक मंत्र बोलले, जप केला. मनामध्ये स्वामी महाराजांना म्हटले, रिपोर्ट मध्ये हार्ट अटॅक आहे असं जर डॉक्टरांनी सांगितलं तर आता तुझा एक सेवक कमी झाला असं समज. हे वाक्य त्यांनी आपल्या स्वामींना सांगितलं आणि ते रागातच असं बोलले आणि तिथे शांतपणे त्यांचं नामस्मरण करत बसून राहिले. काही वेळाने डॉक्टर आले आणि त्यांना बोलले चला तुम्हाला. काही वेळाने सिस्टर आल्या, त्यांना बोलले चला तुम्हाला आतमध्ये बोलवले. दादांचा जीव एकदम कासावीस होत होता. डोळ्यातले अश्रू पुसत ते बिचारे आतमध्ये गेले. समोर आपल्या पत्नीला बघून त्यांना अश्रू थांबतच नव्हते. त्यांची पत्नी पण पूर्णपणे घाबरून ती डॉक्टरांसमोर बसून रडत होती आणि मनामध्ये आपल्या स्वामींचं नामस्मरण करत होते. आत गेल्याच्या नंतर ते सगळं सीन पाहिल्याच्या नंतर
डॉक्टरांनी दोघांच्याही तोंडाकडे पाहिले आणि डॉक्टर हसले. काही घाबरू नका. डॉक्टर बोलले, रिपोर्ट मध्ये काहीच नाही आलेलं आहे, रिपोर्ट पूर्णपणे नॉर्मल आहे. तुम्ही काहीच घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. तुमच्या रिपोर्ट मध्ये काही असं वेट वाकडं नाहीये, तर तुमचा रिपोर्ट पूर्णपणे नॉर्मल आहे. डॉक्टर म्हणजे देव हे आपल्या सगळ्यांना माहित आहे आणि आपला सगळ्यात जास्त विश्वास डॉक्टराकडे असतो. जेव्हा आपण मरणाच्या दारात जरी असलो तरी आपला शेवटचा एक विश्वास असतो की नाही, डॉक्टर मला वाचवतील. आणि हे शब्द जेव्हा डॉक्टरांच्या तोंडून तिने ऐकले तेव्हा त्या दोघांचे अश्रू थांबायलाच तयार नाही. त्यांनी आपल्या गुरूंचे, आपल्या स्वामींचे, आपल्या महाराजांचे त्यांनी मनापासून तिथे बसून आभार मानले. स्वामी कसे आपल्यासाठी धावून येतात, कशी आपल्याला मदत करतात, हे आपण या अनुभवातून पाहिले. म्हणून सगळ्यांनी स्वामी सेवा करा, सेवा करत राहा. मेवा तो देव देणारा आहे. आपले स्वामी आहेत, आपले गुरु आहेत, आपली गुरुमाऊली आहेत, आपल्या सदैव पाठीशी उभे राहील. त्यांचं वाक्य नेहमी आपल्या डोक्यात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. खरंच आपल्याला जेव्हा कधी संकट आलंय असं वाटतंय, आपण टेन्शन मध्ये येतो, आपण आपल्या फक्त गुरूंचं नाव घ्यायचं. संकट येणारच, पण ज्या तीव्रतेने जे संकट येत आहे आपल्याकडे, ते संकट कमी प्रमाणात येईल. तर कसा वाटला आजचा अनुभव तुम्हाला? जर तुम्हाला अनुभव आवडला असेल तर या अनुभवाला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंट मध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर प्लीज या आपल्या कमेंट मध्ये तुम्ही सांगा, आपण ते आपल्या चॅनेलवर शेअर करू. स्वतःची काळजी घ्या आणि खुश राहा, स्वामी सेवा करत राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ.